नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. गेल्या एका एपिसोडमध्ये आपण दोन महत्त्वाच्या यात्रांवर, धार्मिक यात्रांवर आपण पॉडकास्ट घेतले. एक म्हणजे कैलास मानसरोवर यात्रा आणि एक आदि कैलास यात्रा. तर या खूप महत्त्वाच्या धार्मिक यात्रा आहेत. तेवढंच महत्त्वाची अजून एक धार्मिक यात्रा भारतामध्ये, ती म्हणजे नर्मदा परिक्रमा यात्रा. जी नर्मदा नदी बहुतांशी मध्य प्रदेश, गुजरात आणि काही महाराष्ट्राच्या भागातनं वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. तर या नर्मदा नदीच्या भोवती असलेली परिक्रमा म्हणजे नर्मदा परिक्रमा. तरी नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आहे, कशी करतात, का करावी, यात वेगळे अनुभव का मिळतात लोकांना, तर या सगळ्यावर बोलायला आपल्याकडे खास नर्मदा परिक्रमाचे एक्सपर्ट आहेत, श्री केदार ओक. केदारजी नमस्कार. केदारजी स्वतः अनेक वेळा या परिक्रमेवर जाऊन आले आहेत. त्यांच्यासारखा अनुभव मला वाटत नाही बाकी कुठल्याही व्यावसायिकाकडे, पर्यटन व्यावसायिकाकडे ह्यांच्या एवढा अनुभव असेल परिक्रमेचा. तर केदारजी, आपण अगदी बेसिक सुरू करू की नर्मदेला एवढं महत्त्व. नद्या खूप आहेत भारतामध्ये, गंगेपासनं गोदावरीपासनं नर्मदे पण खूप नद्या आहेत. तर नर्मदेला असं वेगळं महत्त्व काय आहे की त्याच्या भोवती परिक्रमा असावी? मुळात नर्मदा नदी जी आहे ती प्रत्यक्ष शिवाचा अवतार अशी मानली जाते. हो, बरं. जगातली कुठलीही नदी ही प्रत्यक्ष देवाचा अवतार आहे असं आता स्वरूप कुठेही नाही. म्हणजे गंगा आणि यमुना या दोन्ही नद्या अतिशय पवित्र आणि महत्त्वाच्या नद्या आपल्या, पण त्या पण देवाचा अंश नाही आहेत. अशी एक मान्यता आहे की भगवान शिवाने जेव्हा तांडव केलं, त्या तांडवानंतर जो देवाला घाम आला, त्या घामातून नर्मदेची उत्पत्ती झाली आहे, अशी एक आख्यायिका नर्मदा मैयाच्या उत्पत्तीची सांगितली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष देवापासून निर्मित असं पृथ्वीतलावर काय आहे तर ही नर्मदा मैया आहे. या नर्मदा मैयावरती एक पुराण पण आहे. म्हणजे कुठल्याही नदीवर पुराण नाही आहे, पण आपली जी पुराणं आहेत त्याच्यामधलं एक पुराण नर्मदा पुराण असं आहे. त्याच्यामुळे ह्या नदीचं महत्त्व आध्यात्मिक दृष्ट्या फार मोठं आहे. सर्वात पहिली परिक्रमा जी केली ती मान्यता अशी आहे की मार्कंडेय ऋषींनी केली प्राचीन काळी. आणि त्यांनी जी परिक्रमा केली ती परिक्रमेला त्यांना 27 वर्ष लागली. त्या परिक्रमेसाठी त्यांनी एक नियम, आगळावेगळा नियम घातलेला होता की नर्मदा मैया तर ओलांडायची नाहीच, पण नर्मदा मैयाला जी नदी येऊन मिळते रस्त्यात ती पण ओलांडायची नाही. अच्छा, हा रूल आहे परिक्रमेला? त्यांनी पाळला होता. अच्छा. आजकाल इतका आपण पाळू शकत नाही ह्या सगळ्या धकाधकीच्या आणि वेळेच्या कमतरतेच्या वेळेमध्ये, पण त्यांनी तो नियम पाळला होता. आणि तेव्हापासून नर्मदा परिक्रमा हा प्रकार हा सुरू झाला. गंगेच्या स्नानाने जेवढं पुण्य लाभतं तेवढं नुसतं नर्मदा मैयाच्या दर्शनाने लाभतं, अशी महती नर्मदा मैयाची सांगितली जाते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या आध्यात्मिक महत्त्वामुळे नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याची प्रथा सुरू झाली. क्या बात आहे, क्या बात आहे. परिक्रमा म्हणजे पूर्ण नदीला उगमापासनं अगदी बरोबर समुद्राच्या संगमापर्यंत सगळं पूर्ण गोल फिरून फिरून. अच्छा. परिक्रमा म्हणजे जे काही आपलं आराध्य आहे, जो काही आपला देव आहे, त्या देवाला उजव्या हाताला आपल्या ठेवायचं आणि पूर्णपणे त्याला प्रदक्षिणा मारायची. त्याच्यामुळे नर्मदा मैयाची ही जी लांबी आहे जवळजवळ 3300-3400 किलोमीटर, ह्या पूर्ण प्रवासामध्ये एवढा प्रवास आपल्याला तो परिक्रमेमध्ये करावा लागतो. त्याच्या डबल असणार म्हणजे? म्हणजे ती 3300 किलोमीटर दक्षिण तट आणि उत्तर तट असा मिळून हा पूर्ण प्रवास होतो. आणि पण ते सुरू कुठं होते? नर्मदेच्या उगमापासून. बरोबर. तसं परिक्रमा नर्मदा मैयाच्या कुठल्याही तीरावरून सुरुवात करता येते. अच्छा. पण मी जसं म्हटलं की आपल्या उजव्या हाताला आपलं आराध्य पाहिजे परिक्रमा करताना. आणि परिक्रमा पूर्ण करून आल्यानंतर त्याच्यातला जो एक प्रकार, एक विधी आहे की आपल्यासोबत जे नर्मदा मैयाचं पाणी आपण आपल्या बाटलीत भरून घेतो त्याची रोज पूजा करणं सकाळ संध्याकाळ. आणि परिक्रमा संपल्यानंतर ते पाणी ओंकारेश्वर येथे येऊन ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या 2 शिवलिंगांवर ते पूर्णपणे वाहून टाकणं हा विधी असल्यामुळे शक्यतो सगळेजण परिक्रमा सुरू करतात ती ओंकारेश्वरपासूनच करतात, कारण ओंकारेश्वरला परत यायचंच आहे. म्हणून मग ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर हा भाग सगळेजण जास्त प्रकारे करतात. ओंकारेश्वर म्हणजे ते जे प्रसिद्ध देऊळ आहे ते? अच्छा. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंग, नर्मदेच्या 2 किनाऱ्यावर 2 ज्योतिर्लिंग आहेत. अशी ती ओंकारेश्वर छोटंसं गाव आहे आता सध्या,
पण त्याचे महत्व खूप आहे. पण ओंकारेश्वर या तीरावर आणि ममलेश्वर इकडच्या तीरावर असं आहे का? ओंकारेश्वर त्या तीरावर आहे, उत्तर किनाऱ्यावर, अच्छा. आणि ममलेश्वर दक्षिण किनाऱ्यावर आहे. हो, आणि दक्षिण तटावरून ही ओंकारेश्वरच्या ही परिक्रमा सुरू होते. म्हणजे मुंबलेश्वरून सुरू करायची शक्यतो. सुरू होते. अच्छा, ओके ओके ओके. बरं, परिक्रमा म्हटलं की तुम्ही म्हटलं आता 3,300 किलोमीटर एक वेळेचं दोन्हीकडचं अंतर मिळून 3,300. हे लोक कसं नॉर्मली बसने किंवा वाहनाने वगैरे करायची परिक्रमा? पारंपरिक पद्धत जी होती आपल्याकडे ही पायी होती. बरं. अजूनही काही जण करतात. श्रद्धा प्रचंड लागते, खडतर प्रवास आहे, मनामध्ये पूर्ण तो भाव असेल आणि नर्मदा मैयेचीच कृपा असेल तर हा पायी प्रवास एवढा करतात. अन्यथा आजकालच्या चालीरीतीप्रमाणे वाहनातूनही ही परिक्रमा 15 ते 18 दिवसामध्ये साधारण आपण करू शकतो. तरी 18 दिवस लागतात. हो. बरं. पण मग ह्या सगळ्या टप्प्यामध्ये कुठली मोठी गावं काय लागतं, काय मेन गावं कुठली लागतात, मोठी छोटी अशी पकडून? तसं मूळ जे आहे नर्मदा मैयाचं उगमस्थान हे अमरकंटक. ओके. अमरकंटक पासून नर्मदा मैया वाहत जाते ती म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे अरबी समुद्राला जाऊन मिळते. दोन्ही किनाऱ्यांवर तशी खूप ऐतिहासिक धार्मिक महत्त्व असलेली खूप ठिकाणं आहेत. महेश्वर असेल, मंडलेश्वर असेल, नरसिंगपूर, नर्मदापुरम, हे ओंकारेश्वर जो आपण उल्लेख केला, अशा प्रकारची अनेक ठिकाणं या सगळ्या परिक्रमा मार्गामध्ये बघायला मिळतात. मग तुम्ही म्हटलात परिक्रमा त्या ऋषींनी पहिले केली, तर पुढे किती ही चालू कधी असं झाली परत, की म्हणजे त्या ऋषींनी तर काही हजार वर्षांपूर्वी केली असणार आहे, त्याचे हे असणार तुम्हाला, पण नंतर हे पॉप्युलर कधी आणि कशामुळे व्हायला लागली जास्त? वेगवेगळ्या कालखंडामध्ये अनेक मोठमोठ्या संत ऋषींनी वगैरे ही परिक्रमा केलेली आहे. जसं मार्कंडेय ऋषींचं मी नाव घेतलं की पहिली परिक्रमा त्यांनी केली. पण परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराज, गजानन महाराज शेगावचे, यांच्या चरित्रामध्ये पण त्यांनी ह्या परिक्रमा केल्या आहेत असे उल्लेख आहेत. नारेश्वर येथे ज्यांचं समाधी आहे असे रंगावधूत स्वामी, अशी ही मोठी संत परंपरा या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये दिसून येते. आजकालच्या आधुनिक युगातही काही असे तपस्वी की ज्यांना काही ना काही अनुभूती आली, अशामुळे ते संन्यस्त मार्गाला गेले. मूळचे गृहस्थ जीवनातले माणसं, पण नर्मदा मैयेच्या कृपेने त्यांचा जन्म सफल झाला, अशी बरीच उदाहरणं ही सांगता येतील. पर्यटनामध्ये किंवा महाराष्ट्रामधल्या लोकांमध्ये हे जास्त पॉप्युलर आहे का बाहेरचे पण लोक येतात करायला? बरोबर. हे खरं तर सगळ्यात जास्त ह्याच्याबद्दल जागृती आली ही जगन्नाथ कुंटे म्हणून जे आपल्याकडची एक व्यक्ती होती, तर त्यांनी नर्मदा परिक्रमा पायी केली. एकदा केली, त्याच्यातून अनुभूती त्यांना फार चांगल्या आल्या. त्याच्यातून दुसऱ्यांदा केली. नर्मदा मैयेची कृपा म्हणूनच हे सगळं झालं. त्यांनी एक जे पुस्तक नर्मदा मैयेच्या सगळ्या ह्या परिक्रमेबद्दल लिहिलं, नर्मदेहर. खरं तर ह्या पुस्तकामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांमध्ये फार मोठी जागरूकता आली. अशीच जागरूकता बंगालमध्ये पण आहे. आत्ता बंगालमध्ये पण तिथल्या साहित्यामध्ये, तिथल्या संत परंपरेमध्ये नर्मदा परिक्रमेचे उल्लेख लोकांना आढळले. आणि मग काय आहे नर्मदा परिक्रमा, अशी थोडी जागृती बंगालमध्ये पण आलेली आहे. आणि बंगाली लोक पण आता परिक्रमेला यायला लागलेली आहेत. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. पण तुम्ही म्हटलात की 15-18 दिवस छोट्या मोठ्या गावातनं वगैरे प्रवास आहे सगळा हा. रस्ते वगैरे सण कसे आहेत किंवा राहायच्या सोयी कशा आहेत? बरोबर. बाबा रेग्युलर हॉटेल आहेत का घरगुती सोय आहे वगैरे? जेवायची सोय कशी आहे? मागील काही काळात एक 5-6 वर्षापूर्वीपर्यंत तिथल्या लोकांमध्ये जी एक अनास्था होती किंवा परिक्रमेला आलात म्हणजे तुम्ही काहीतरी त्रास सहन करून घेतला पाहिजे किंवा जसं आहे तसं राहिलं पाहिजे, जे मिळेल ते खाल्लं पाहिजे, अशा प्रकारची एक भावना होती. पण जसजशी लोकांमध्ये जागरूकता येत गेली, लोक वाढत चालले, नर्मदा परिक्रमा ह्या विषयाचं महत्त्व लोकांना पटायला लागलं, पर्यटनदृष्ट्या तो एक प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये फार गाजायला लागला. त्यामुळे तिथल्या लोकांची पण मानसिकता बदलली आहे. चांगली चांगली हॉटेल्स आता तिथं तयार झाली आहेत, राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. मागील काही वर्षामध्ये मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांमधली रस्त्यांची स्थिती फार चांगली सुधारली. जे काही रस्ते होते त्यांची सगळी कामं जोरात चालू झाल्यामुळे एकूण रस्त्याचा प्रवास जो आहे तो इतका मोठा प्रवास असला तरी तो आखडत नाही, इतका लांबचा प्रवास आला.
जेवणा खाण्याची सोय म्हणाल तर जे पायी परिक्रमा करतात त्यांना गावात जी काही भिक्षा मिळेल किंवा काही जे लोक दानधर्म करतील त्याच्यावरच अवलंबून राहावं लागतं, कारण एवढा सगळा शिधा वगैरे स्वतः असं वाहून नेणं हे सोपं नसतं. त्या भागात सदाव्रत असा शब्द त्या भिक्षेला आहे की सदाव्रत ह्या मिलेगा, अशा गावांमध्ये सगळीकडे पाट्या दिसतात त्या मुख्यतः पायी परिक्रमा करणाऱ्यांसाठी, की त्यांची काही ना काही मुक्कामाची जेवणाची अशी सोय व्हावी म्हणून. पण पर्यटन कंपन्या ज्या असतात त्या स्वतःबरोबर आपलं किचन घेऊन जातात, त्यामुळे व्यवस्थित सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, अशा सगळ्या प्रकारच्या निवास, प्रवास, भोजन या सगळ्या प्रकारच्या सोयी सगळ्या चांगल्या सुरू झाल्या. पण निवासाला आता हॉटेल बिटेल किंवा हॉटेल नाही म्हणलं तरी अटॅच टॉयलेट बाथरूम आल्या, अगदी अटॅच टॉयलेट बाथरूम, डबल शेअरिंग, एसी रूम आणि चांगल्यापैकी स्वच्छ एकदम अशा सगळीकडे आता उपलब्ध आहे पूर्ण मार्गावर, पूर्ण परिक्रमा मार्गावर जिथे आपण मुक्काम करतो अगदी सगळीकडे. ओके ओके ओके. म्हणजे तो एक आजकाल लोकांना एक हे झालेलं आहे की 15 वर्षापूर्वी लोक जायचे, म्हणजे आता लोक ऍडजस्ट सहन करायची, किंवा आता तसं नसतं. आता लोकांची मानसिकता बदलली आहे, लोक खर्च पण करायला लागली आणि तिथल्या लोकांनाही त्याच्यामधून 2 पैसे रोजगार मिळायला लागलाय, ही तिथल्या लोकांच्या दृष्टीने म्हणे एक मोठी गोष्ट झाली. बरोबर. तर या एक धार्मिक यात्रा त्या शेवटी परिक्रमा, तर या पूर्ण यात्रा मार्गावर तुम्हाला फक्त मंदिरच आहेत असले ते कोणाकोणाचे धरतात ते महत्वाचं आहे, की अजूनही काही वेगळ्या ऐतिहासिक ठिकाण आपल्याला दिसतात? बरोबर. 2 ऐतिहासिक ठिकाणांचा मी उल्लेख आवर्जून करेल. एक म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने एक आपल्याला अभिमान असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे थोरले बाजीराव पेशवे. नर्मदा मैयेच्या किनारी बडवाणी या जिल्ह्यामध्ये रावेरखेडी म्हणून एक छोटंसं एक खेड आहे. तर या खेड्यापाशी त्यांचा मुक्काम असताना, दिल्लीकडच्या स्वारीवर असताना दुर्दैवाने लू लागली, म्हणजे तिथं त्या गरम हवा जी वाहते त्या प्रदेशात सगळी मार्च एप्रिल या दिवशी, त्या रावेरखेडी या ठिकाणी थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू झाला. आजही त्या ठिकाणी त्यांची समाधी आपल्याला बघायला मिळते. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. दुसरं एक ऐतिहासिक ठिकाण जे खूप महत्त्वाचं झालं ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यामुळे, की त्यांनी इंदोर इथून त्यांची होळकर घराण्याची राजधानी महेश्वर या ठिकाणी हलवली. महेश्वर हे नर्मदेच्या किनाऱ्यावरचं अगदी गाव, आणि तिथं राहून मग त्यांनी उर्वरित आयुष्यामध्ये पती वारल्यानंतरही सासऱ्यांच्या आग्रहामुळे त्या सती गेल्या नाहीत, आणि सासऱ्यांनी सांगितलं की तुमचं काम लोकोपयोगी प्रशासन सुशासन करणं हे आहे, लोकोपयोगी कार्य तुमच्या हातून झालं पाहिजे, सती गेलं तर ते काम होणार नाही. म्हणून ह्या आग्रहाखातर त्यानंतरही इंदोर ही त्यांची ऐशारामाची विलासी असलेली अशी मोठी राजधानी त्यांनी सोडून महेश्वर या छोट्याशा गावाचा त्यांनी विचार केला, आणि महेश्वरमध्ये मग बाकीचं पूर्ण आयुष्य, उर्वरित आयुष्य घालवून त्या ठिकाणून अतिशय मोठमोठी लोकप्रिय लोकोपयोगी अशी मोठी कामं त्यांनी केली. त्यांची समाधी पण ह्या नर्मदा मैयाच्या किनारीच तिथं आहे. अशा 2 मोठी ऐतिहासिक ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात. त्या महेश्वरचे घाट तर प्रसिद्ध आहेत, खूप प्रसिद्ध आहेत. कलाकुसर आणि तिथला तो किल्ला, आणि तिथल्या महिलांना काहीतरी रोजगार मिळावा म्हणून मुद्दाम महेश्वरी साडीचं निर्माण, तिथून मग ते महेश्वरी साडी ही प्रसिद्ध झाली आणि जगभर तिचा मार्केट झालेलं आहे. तर हे पण तुम्ही मगाशी म्हणलात बोलता बोलता की नर्मदा परिक्रमामध्ये शक्यतो आपण नर्मदा ओलांडत नाही, बरोबर, किंवा त्याच्या उपनद्या पण शक्यतो ओलांडत नाही, तरी आपण कितपत साध्य करू शकतो किंवा करतो या परिक्रमा? नर्मदा मैया ओलांडत नाही हा पारंपरिक नियम आजही वाहनाने आपल्याला पाळला जातो. बर, कुठेही आपण परिक्रमा करताना शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा जेव्हा करतो तेव्हा कुठेही आपण नर्मदा मैया ओलांडत नाही. अच्छा. उपनद्या ह्या ओलांडल्या लागतात, कारण त्याला पर्याय नसतो, तेवढा कालावधी आपल्याकडे नसतो. त्याच्यामुळे हा जो नियम आहे पारंपरिक, तर नर्मदा मैया ओलांडायची नाही. कायम आपल्या उजव्या हाताला परिक्रमा करताना नर्मदा मैया हवी, ती साध्य होते वाहनाच्या द्वारे. दक्षिण तीरावरनं सुरू करून ती कशी आहे, दक्षिण तीरावर सुरू करून समुद्राकडे जाऊन असं तुम्ही करता काय, कसा रूट घेता? एक ह्याच्यामध्ये जो मोठा एक विषय असतो ना, तट परिवर्तन हा एक मुख्य विषय आहे, की दक्षिण तटावरून उत्तर तटावर केव्हा जातो आणि उत्तर तटावरून दक्षिण तटावर केव्हा, तट परिवर्तन हा एक महत्वाचा मुद्दा. तर दक्षिण तटावरून जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा विमलेश्वर या ठिकाणी अरबी समुद्राला नर्मदा मैया मिळते. विमलेश्वर कुठे गुजरातमध्ये पडतं, सुरतच्या थोडं वरच्या दिशेला. सुरत या ठिकाणी तापी नदीचा संगम आहे,
तापी नदी मिळते अरबी समुद्राला. त्याच्या थोडं वरती विमलेश्वर या ठिकाणी नर्मदा मैया मिळते. नर्मदा मैया तिथं मिळते म्हणून तिथल्या भागाला लोक आस्थेने श्रद्धापूर्वक रत्नासागर किंवा रेवासागर या नावाने ओळखतात. अरबी समुद्र हे प्रचलित नाव, पण स्थानिक नाव तिथलं रेवासागर या नावाने किंवा रत्नसागर या नावाने ओळखलं जातं. त्या ठिकाणी बोटीतून आपल्याला तट परिवर्तन करावं लागतं. नर्मदा मैयेचा प्रवाह समुद्राला मिळाल्यानंतरही 1-2 किलोमीटर आतमध्ये आहे अशी मान्यता आहे. म्हणून बोट जी जाते ती ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाताना यू आकारामध्ये फिरते. ती सरळ ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याशी सरळ रेषेत जात नाही, तर यू आकारामध्ये अशी जाऊन काही ठिकाणी ती नर्मदा मैयाचं अस्तित्व आहे अजूनही. समुद्राच्या पाण्यातूनच ती या तीरावर त्या तीरावर. आणि मग त्या तीरावर मिठी तलाई म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे. आजूबाजूला समुद्र सगळा आहे तरी पण त्या आश्रमामध्ये जे पाणी आहे ते गोड आहे. तलाई म्हणजे विहीर आणि मिठी म्हणजे गोड, तर मिठी तलाई आहे ती, जे गोड पाण्याची विहीर आहे. हेही एक भौगोलिक आश्चर्यच आहे की आजूबाजूला सगळं खारं पाणी असतानाही त्या ठिकाणी. तर त्या बाजूला मग मिठी तलाईला गेल्यानंतर ती उत्तर तटावरून जी परिक्रमा सुरू होते ती समुद्रापासून तर थेट अमरकंटक या ठिकाणापर्यंत, जिथं उगमस्थान आहे. आणि उगमस्थानी अमरकंटक येथे रेवा कुंड म्हणून एक स्थान आहे की ज्या कुंडामधून प्रत्यक्ष नर्मदा मैयाचा उगम आहे असं मानलं जातं. तिथं पण एक गंमत आहे. रेवा कुंडाला प्रत्यक्ष वळसा घालत नाहीत. रेवा कुंडाच्या मागे 2 ते 2.5 किलोमीटर माईकी बगिया म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या माईकी बगियामध्ये असे मान्यता आहे की नर्मदा मैया बाल स्वरूपामध्ये असताना ती खेळायला म्हणून ह्या ठिकाणी यायची तिच्या सवंगड्यांसोबत, सख्यांसोबत, आणि म्हणून तो जो बाग किंवा ती जी जागा आहे ही माईकी बगिया म्हणून. तर ही जी नर्मदा मैया यायची तर ती रेवा कुंडापासून आजही भूमी अंतर्गत एक धार या माईकी बगियापर्यंत आहे अशी मान्यता आहे. म्हणून रेवा कुंड ते माईकी बगिया याच्यामधून ओलांडायची नाही, तर त्या माईकी बगिया ह्या स्थानालाही वळसा घालून मग परत दक्षिण तटावर यायचं. अशा प्रकारे 2 वेळा पण ते तट परिवर्तन आपल्याला करावं लागतं. एका ठिकाणी समुद्राच्या मार्गाने बोटीतून आणि एका ठिकाणी पायी या माईकी बगियाला वळसा घालून. आणि आपण हे पाळतो. शास्त्रोक्त केलं तरच त्याला, शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा केली तरच त्याचं पुण्य मिळतं, तरच त्याचं समाधान मिळतं, ह्याचा एक भाव. आणि जरी वाहनाने करत असलो तरी शक्यतो होईल तितके नियम सगळे पाळावेत अशा ह्याच्याने ती शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा संकल्पपूर्वक केली जाते. या सगळ्या यात्रा रूटवर दिसणारी महत्वाची देवळं, एकतर ओंकारेश्वर तुम्ही तर सांगितलंच मगाशी, ते तर खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे, पण ते सोडून बाकी कुठली महत्वाची देवळं पडतात या सगळ्या रूटवर? बरं, एक नरसिंगपूर म्हणून एक गाव आहे. नरसिंगपूर हे नाव पडलंच त्या गावाचं मुळात नृसिंह मंदिर त्याच्यावरून. आणि त्या गावातल्यांची किंवा तिथल्या राजघराण्याची, तिथल्या संस्थानाची अशी मान्यता आहे किंवा असा भाव आहे त्यांच्या मनात की नरसिंह भगवान जे उत्पन्न झाले, ती जी कथा आहे, खांब तोडून नरसिंह भगवान बाहेर आले, ती त्या ठिकाणी घडलेली घटना आहे असं त्या गावातल्यांची मान्यता आहे. त्यांना भाव आहे त्यांच्या डोक्यात. तिथं जे नरसिंह मंदिर आहे, आजही त्या नरसिंह मंदिरामध्ये तिथले पुजारी, बाजूलाच एक छोटंसं तळघर आहे, त्याच्यात खाली उतरून जिथं आत्ता गाभारा आहे नरसिंह भगवानांचं, जिथं प्रत्यक्ष मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या खाली एक प्रचंड मोठ्या आकाराचा पिलर आजही आहे, खांब. त्या खांबातूनच नरसिंह भगवान प्रकट झाले अशी तिथली लोकांची मान्यता आहे. ते एक मंदिर आपल्याला या परिक्रमा मार्गावर बघायला मिळतं. अमरकंटक हे जे ठिकाण आहे हे अतिशय पवित्र ठिकाण नर्मदा मैयाचं उगमस्थान म्हणून आहेच, पण जेव्हा समुद्रमंथन झालं आणि समुद्रमंथनातून हलाहल निघालं, आणि आता हे कोण घेणार, कारण हलाहल विष कोण घेणार? भगवान शंकरांनी सांगितलं की हे मी माझ्याकडे ठेवतो, मी प्राशन करतो. आणि भगवान शंकरांनी ते हलाहल त्यांच्या कंठामध्ये धारण केलं आणि त्यानंतर त्यांच्या कंठाचा जो दाह झाला, जी उष्णता वाढली, तो शमवण्यासाठी म्हणून कुठे काही औषधी वनस्पती, आयुर्वेदिक औषधी मिळतील असा जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा ते ह्या विंध्य पर्वतावरती अमरकंटक या ठिकाणी आले. म्हणून त्या गावाचं नाव पहिले तसं अमरकंठ होतं. नंतर मग ते बोलीभाषेमध्ये लोकांच्या अपभ्रंशून अमरकंटक असं त्याचं नाव झालं. त्याच्यामुळे अतिशय पवित्र असं हे ठिकाण आहे, ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. ती 2 देवळं खूपच अद्भुत आणि इंटरेस्टिंग आहेत. अजून अशी काही वेगळ्या प्रकारची देवळं आहेत
म्हणजे आवर्जून बघायलाच पाहिजेत असं. बरोबर. उत्तर तटावरती जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा नारेश्वर हे एक ठिकाण, असं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. रंगावधूत स्वामींची समाधी या ठिकाणी आपल्याला दर्शन होतं. त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं कुठलीही दानपेटी नाही आणि दान स्वीकारत नाहीत. बरं. पण आहे, त्या संस्थानाकडे सगळं आहे. कुठून दान येतं, काय येतं, भक्त कुठल्या स्वरूपामध्ये तिथं खर्च करून जातात हे आजही कळत नाही. पण एक ते महत्त्वाचं ठिकाण, ह्या सगळ्या दत्त संप्रदायामधली एक खूप मोठी अधिकारी व्यक्ती ही अच्छा. असे हे रंगावधूत स्वामी महाराज होते. हम्म. त्यांची समाधीचं दर्शन होतं. दुसरे असेच मोठे संत की जे वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज हो. यांची समाधी आपल्याला गरुडेश्वर या ठिकाणी तिचं दर्शन होतं. गरुडेश्वर या ठिकाणी दत्त मंदिर त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि त्या मंदिरातलं एक वैशिष्ट्य असं आहे की संगमरवरी मूर्ती त्या मंदिरामध्ये आहेच दत्त भगवानाची. पण टेंबे स्वामींच्या झोळीमध्ये जी छोटी दत्त मूर्ती ते नेहमी कायम घेऊन प्रवास करायचे आणि अशी मान्यता आहे, अशी श्रद्धा आहे की ही छोटीशी दत्त मूर्ती टेंबे स्वामींशी संवाद साधायची. बर. तर ही टेंबे स्वामींशी संवाद साधणारी ही दत्त मूर्ती आजही त्या मंदिरामध्ये ठेवलेली दिसते. आपल्याला त्याचं भाग्य आपलं की आपल्याला त्याचं दर्शन त्या मंदिरामध्ये घेता येतं. क्या बात. असे 2 ठिकाण ही नक्की आवर्जून बघावी तिथं. अद्भुत आहे ते मंदिर. अद्भुत अशी मंदिर मला आहे वाटत ते. नाही अशा प्रकारची मंदिरं भारतात बाकी कुठे हे वैशिष्ट्य आढळू आहे शकतील. ठिकाणचं. आढळू शकतील. बरोबर आहे. तर परिक्रमा 18 दिवस टोटल आहे. तुम्ही म्हणलं राहायची सोय तसं इकडे चांगली आहेत. ऐतिहासिक तर तुम्ही खूप काय काय सांगितलं. देवळेही खूप छान आहेत वाटेत, बघण्यासारखे वगैरे आहेत. तर या यात्रे दरम्यान असं काही दिनक्रम आहे का की रोज लोकांनी काही एखादी स्पेसिफिक पूजा अर्चा करावी, निघावं, किंवा रोज आपण असं काही कुठे थांबून पूजा करतो असं काही याच्यात असतं बरोबर. या यात्रेमध्ये? या यात्रेची मुळातच सुरुवात जेव्हा होते परिक्रमेची, त्याचं असं वैशिष्ट्य आहे की संकल्प करायचा की आजपासून अमुक ह्या दिवशी आम्ही परिक्रमा सुरुवात करतो. नर्मदा मैयेला शरण जाऊन तिला नमस्कार करून की नर्मदा मैयाच आमची परिक्रमा पूर्ण करून घेईल आणि असा मनामध्ये भाव घेऊन संकल्प करायचा. तो संकल्प आपण ओंकारेश्वर इथे दक्षिण तटावर करतो. तो संकल्प करून घेतल्यानंतर काही बेसिक नियम आपण पाळावेत किंवा दिनक्रम आपण पाळावा अशी एक अपेक्षा असते. त्यामध्ये एक स्वाभाविक आहे की रोज सकाळी नर्मदा मैयामध्ये स्नान करणं, रोज सकाळ संध्याकाळ नर्मदा मैयेचं दर्शन, पूजन आणि आरती असं करणं. या सगळ्या परिक्रमेमध्ये जेव्हा आपण संकल्प करतो त्या संकल्पाच्या पूजेच्या वेळेस आपण आपल्यासोबत एक छोट्या बाटलीमध्ये नर्मदा मैयेचं पाणी भरून घेतो. नर्मदा मैया सोबत आपल्या प्रत्यक्ष आहे असा भाव घेऊन ती बाटली श्रद्धापूर्वक आपण आपल्यासोबत बाळगतो. रोज सकाळ आणि संध्याकाळ, सकाळी प्रवासाला पुढे निघताना आणि ज्या ठिकाणी आपण मुक्कामाला पोचतो त्या ठिकाणी पोचल्यावर संध्याकाळी अशी नर्मदा मैयेची आरती. तर ही बाटलीच समोर ठेवून नर्मदा मैयासोबत प्रत्यक्ष आपल्या आहे असा भाव मनात ठेवून त्या बाटलीचीच पूजा, त्याचीच आरती करणं, नर्मदाष्टक म्हणणं असा हा दिनक्रम असतो. नर्मदाष्टक म्हणजे काही मंत्र आहे वेगळा? हां, नर्मदाष्टक हे एक स्तोत्र आहे. नर्मदा मैयेची स्तुती करणार हे स्तोत्र आद्य शंकराचार्यांनी रचलं. ओंकारेश्वर या क्षेत्राचं महत्त्व अजून पण एका गोष्टीसाठी आहे की आद्य शंकराचार्य जेव्हा गुरूंच्या शोधामध्ये भारतभर प्रवास करत असताना आले तर ओंकारेश्वर या ठिकाणी गोविंद पादाचार्य म्हणून जे मोठे अधिकारी व्यक्ती होती ते शंकराचार्यांचे गुरु आणि त्याच्यामुळे ओंकारेश्वरचं महत्त्व एक वेगळं आहे. हे जे नर्मदाष्टक आहे 8 श्लोक आहेत त्याच्यामध्ये आणि शंकराचार्यांनी नर्मदा मैयेची स्तुती करायची म्हणून हे नर्मदाष्टक रचलं. त्याची आख्यायिका फार सुंदर आहे. म्हणजे की गुरु गोविंद पादाचार्य हे त्या मांधाता पर्वताच्या गुहेमध्ये तपश्चर्याला बसले होते आणि त्यांनी आद्य शंकराचार्यांना सांगितलं, हे शिष्य आद्य शंकराचार्य, की तुम्ही गुहेच्या दारावर उभं राहून रक्षण करा, आतमध्ये येऊन कोणी माझी तपश्चर्या साधना भंग करणार नाही. आद्य शंकराचार्य जेव्हा गुहेच्या दाराशी उभे होते तेव्हा नर्मदा मैया रागाने उफाळत
अतिशय खळखळाट करत रस्त्यात जे काही हातात येईल समोर येईल ते सगळं वाहवत अशी वेगाने वाहायला लागली होती. आणि आद्यशंकराचार्यांनी विनंती केली की आतमध्ये माझे गुरु तपश्चर्या करतात, तर तुम्ही शांत व्हा, ही तपश्चर्या भंग करू नका. पण नर्मदा मैयाचा जो राग होता, तो राग का होता ही अजून एक वेगळी कथा आहे त्याची. तर त्या रागाच्या भरात नर्मदा मैया म्हणली, मी थांबणार नाही, मी रस्त्यात जे येईल ते सगळं माझ्या कवेत घेऊन वाहत जाणार. आणि गुरूंची साधना भंग होऊ नये म्हणून नर्मदा मैयेला आद्य शंकराचार्यांनी मंत्र सामर्थ्याने त्यांच्या कमंडलूमध्ये कैद केलं. गुरूंना ही गोष्ट तपस सामर्थ्याने कळली. त्यांनी जेव्हा साधनेतून ते बाहेर आले, त्यांनी सांगितलं, अरे कोणाला कैद केलंस? ही साक्षात नर्मदा मैया शिवाचा अवतार आहे आणि कमंडलूमध्ये तू कैद केलं, हिला सोड. त्यानंतर मग शंकराचार्यांनी नर्मदा मैयेला परत प्रवाहित केलं. आणि तेव्हा मग नर्मदा मैयाची स्तुती म्हणून जे स्तोत्र रचलं गेलं ते नर्मदाष्टक. तेव्हापासून नर्मदाष्टक आजही नर्मदा मैयाच्या दोन्ही किनाऱ्यांवरती हजारो लाखो लोक शेकडो हजारो वर्षांपासून गात आहेत, म्हणत आहेत. आणि भौगोलिक चमत्कार म्हणावा का काय असेल, पण आजही नर्मदा मैया इतकी शांत नदी ही देशात कुठली दुसरी नाही. कारण नर्मदा मैयेला बारमाही प्रचंड पाणी असतं, भरपूर नद्या तिला येऊन मिळतात, पावसाळ्यामध्ये तिचं रौद्र रूप असतं. पण नर्मदा मैया कुठल्याही गावामध्ये पूर रेषा ओलांडून गेली आणि गावात हाहाकार माजलाय हे आजपर्यंत आधुनिक इतिहासामध्ये कुठे बघायला मिळत नाही आपल्याला. तर हा त्या नर्मदाष्टकाचाच परिणाम म्हणावा. इतक्या लोकांनी शेकडो वर्षापासून स्तुती करत आहेत, नर्मदा मैयाला शांत हो म्हणून विनवणी करतात, त्याच्यामुळे हा कदाचित प्रकार असावा. आणि वाटतं ती एकमेव नदी अशी आहे जी उगम पावते पूर्वेला आणि वाहते पश्चिमेकडे. बरोबर. उपखंडामध्ये भारतीय पश्चिम वाहिनी अशा ज्या नद्या आहेत ह्या अतिशय पवित्र अशा मानल्या जातात. एक नर्मदा मैया जशी आहे तशी सूर्यकन्या तापी ही पण एक पश्चिम वाहिनी नदी आहे. पण नर्मदा मैया जी अमरकंटक इथे उगम पावते तिथून ती पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे वाहत येते. तुम्ही आता एक सूर्य काय म्हणता तुम्ही तापीला? सूर्यकन्या. का असं म्हणतात त्याला? तापी नदी जी आहे हिला सूर्यकन्या मानलं जातं. सूर्यापासून उत्पत्ती आहे तापी मैयाची, म्हणून तिचं नाव सूर्यकन्या तापी असं म्हटलं जातं. वेगळीच माहिती कळते. फार छान, फार छान. एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं जो प्रेक्षकांनाही ऐकायला आवडेल की आपण नदीची परिक्रमा करतोय, तर जो काही रूट आहे म्हणजे काय रस्ते आपण वापरतोय सगळं फिरायला, ते रस्ते सगळे नदीला लागून लागून आहेत का जरा आतनं आहेत? म्हणजे आपण नदी दर्शन कुठे कुठे घडतं आपल्याला या सगळ्या रस्त्यांच्या ह्याच्यात? ज्या ठिकाणी आपला मुक्काम आहे वाहनाने आपण जेव्हा परिक्रमा करतो ती सगळी ठिकाणं ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती आहेत. ओके. त्यामुळे काठावरती असल्यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी एकदा नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला होतंच. शिवाय प्रवासामध्ये काही ठिकाणी असा वेळ होतो, काही वेळा आपण नर्मदा नदीच्या अगदी शेजारून चाललो आहोत, नर्मदा मैयाच्या काठावरचं एखादं ठिकाण आपण बघायला म्हणून थांबलो आहोत. काही वेळा अशी स्थिती येते की मोठा रस्ता असल्यामुळे आणि गाडी छोट्या रस्त्यावरून जाऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला वळसा घालून एखाद्या ठिकाणी असं बाहेरून फिरून जावं लागतं. पण दोन्ही प्रकार म्हणजे नर्मदा मैयाचं दर्शनही होतं आणि संध्याकाळचा मुक्काम, रात्रीचा मुक्काम आपला कायम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरच्या गावात असतो. म्हणजे पूर्ण यात्रेदरम्यान ऑलमोस्ट प्रत्येक मुक्काम तुम्ही नर्मदेच्या तीरावरच करतो? करतो तो. इंटरेस्टिंग. खरी खुरी परिक्रमा आहे. आपण रोजच सकाळ संध्याकाळ आपल्याला दर्शन नर्मदा दिसते. तुम्ही मगाशी बोलता पायी परिक्रमेचं बोललात की लोक करतात, त्याला खूप वेळ लागतो आणि ते आता सध्याच्या लोकांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये ते बसणं फार अवघड आहे. पण मी जे काय ऐकलंय परिक्रमेबद्दल, ते पायी परिक्रमा करणाऱ्या लोकांचे अनुभव किंवा त्याला आलेले काही एक्सपिरियन्सेस इतके अफाट आहेत आणि इतके म्हणजे विश्वास बसत नाही असे काय त्यांना अनुभव आलेले आहेत. तर तसे तुम्हाला पण आलेत का? बाय रोड किंवा बाय व्हेकल करताना पण असे वेगळे अनुभव तुम्हाला आलेत का? जो खरा साधक आहे त्याला अशी अनुभूती नक्की येते. नर्मदा मैयाची जी परिक्रमा जो करतो फार मनापासून, त्यांना नर्मदा मैया कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दर्शन देते असा प्रचंड विश्वास आहे. आणि असे काही अनुभव मी किंवा आमच्याबरोबर प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी पण घेतलेले आहेत. एक प्रसिद्ध ठिकाण मैयाच्या परिक्रमेमधलं एक आहे की जे शूलपाणीचं जंगल आहे. या शूलपाणीच्या जंगलामध्ये, शूलपाणी म्हणजे हा भौगोलिक भाग आहे, त्या शूलपाणीच्या जंगलामध्ये अश्वत्थामा दिसतो आजही, अशी लोकांची आख्यायिका आहे, लोकांची मान्यता आहे.
आणि असे अश्वत्थामा दाखले, म्हणजे महाभारतातला अश्वत्थामा. हा, तो आजही अमर असल्यामुळे तो ह्या शूलपाणीच्या जंगलाच्या परिसरामध्येच त्याचं वास्तव्य आहे अशी मान्यता असल्यामुळे त्या परिसरामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये हा अश्वत्थामा दिसतो. 2018 साली जेव्हा एकदा आम्ही परिक्रमाला गेलो होतो, तर अश्वत्थामा कसा ओळखावा, तर आपण कसा काय त्याला ओळखणार, पण एक मुख्य ओळख असते की अश्वत्थामाच्या कपाळावरती एक भळभळती जखम आहे. हा. ती काय कशी आहे ती महाभारतातली कथा एक आहे. पण अश्वत्थामा पैसे मागत नाहीत, तर तेल मागतो त्या जखमेला लावायला, अशी एक मान्यता आहे की पैसे वगैरे. पण अशी एक व्यक्ती आमच्या बससमोरच अचानक आली होती. शूलपाणीच्या जंगलामधून त्या जंगलाच्या बाजूने जेव्हा बसने आम्ही चाललो होतो, आणि काही लोकांना आम्हाला असं लक्षात नाही आलं की काय, पण आम्ही पैसे देऊ केले, काही खायला देऊ केलं, त्याने घेतलं नाही. आणि आमच्यामधल्या एका भाविक महिलेला का वाटलं कुणास ठाऊक, पण तिने पर्समधून तिची एक तेलाची बाटली काढून दिली. तिच्या मनात तिला काय भाव आला तो जागृत झाला तो लक्षात नाही, पण तिने तेलाची बाटली काढून दिल्यावर झपकन ती तेलाची बाटली घेऊन ती व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर अदृश्य झाली. तर ती घटना घडल्यानंतर मग आम्ही सगळे जागृत झालो. मग त्यांना विचारलं आम्ही, तुम्हाला असं का वाटलं, तर म्हणे मला त्याच्यामध्ये अश्वत्थामा दिसला म्हणे, म्हणून तेलाची बाटली द्यावीशी वाटली. तर असे प्रकार, अशी अनुभूती नर्मदा मैया बाल स्वरूपामध्ये, बालिका स्वरूपामध्ये आजही दर्शन देते कुठल्या न कुठल्या स्वरूपात. तिथं जर काही अडचण आली आपल्याला, म्हणजे आमच्या ग्रुपमधली एक महिला मागे राहिली आणि तिला समजेना की कुठे बस आपली पार्किंग केलेली आहे, नक्की कुठे जायला पाहिजे. पण तिला एका बालिकेने सांगितलं, मैया तुमको बस तक जाना है क्या. आता ती बालिका कोण होती, तिने असा प्रश्न त्या महिलेला का विचारावा आणि त्या बसपर्यंत आणून सोडावं, आणि ती महिला बसपर्यंत आल्यावर मागे वळून पाहते तर ती बालिका दिसत नाही. तर ह्या प्रकारांना काय म्हणावं. या आजही नर्मदा मैया कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जो खरा साधक आहे त्याला दर्शन देते, असं आख्यायिका आहे, अशी मान्यता आहे, विश्वास आहे असा लोकांचा. वाटतं काही गोष्टी ह्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात आणि ते का घडतात, कशामुळे घडतात, कारण त्याला कारण काहीच देऊ शकत नाही आपण त्याला. पण अफाट आहे ते अनुभव, अफाट आहे अनुभव. आणि मला वाटतं आता हे जे कोण ऐकत असतील लोक, त्यांना तुम्ही जे काही अनुभव सांगताय का, तुम्ही वाटेत जी काही ठिकाणं दिसतात आपल्याला, त्याचं महत्त्व किती आहे हे लोकांना नक्कीच कळणार नाही. मला वाटतं जास्तीत जास्त लोक यावर्षी करतील. तर बेस्ट सीझन ट्रॅव्हल काय असतो आणि ती सुरू कुठून करावी हे फक्त तुम्ही जरा परत एकदा सांगितलं तर. कालावधी याचा जर का असेल चांगला सगळ्यात, तर चातुर्मासानंतर. नर्मदा परिक्रमेचा एक नियम पण आहे की चातुर्मासामध्ये परिक्रमा करत नाहीत. अच्छा. म्हणजे साधारण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे जे महिने येतात या 4 महिन्यामध्ये करत नाहीत. वेगवेगळी कारणं असतील की वाटेतल्या ओढ्या नाल्यांनाही पूर असतो, रस्त्यात पाऊस सुरू असतो, पावसाळा असतो या काळामध्ये, अशी काही कारणं असतील. आध्यात्मिक कारण त्याचं वेगळं आहे, भौगोलिक कारण काही वेगळं आहे. पण साधारण नोव्हेंबर महिन्यापासून दिवाळी झाली की दिवाळीपासून तर फेब्रुवारी, नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी परिक्रमा करणे सगळ्यात उत्तम मानला जातो. वातावरण थंड असतं, त्याच्यामुळे फार बाहेर त्रास होत नाही, आणि सगळीकडे पावसाळ्यानंतरची जी काही सृष्टी बदललेली असते, नदीला खळाळतं पाणी बघायला मिळतं, हा सगळा अनुभव घ्यायचा असेल तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी सगळ्यात उत्तम आहे. मला वाटतं तुम्ही जो भाग म्हणताय मध्य प्रदेश आणि गुजरात या भागात मार्च नंतर उकाडाही खूप वाढतो. उकाडा खूप वाढतो, त्याच्यामुळे पण मार्च नंतर ती जायला जरा जिकिरीचं होतं त्या भागातून प्रवास सगळा हा. म्हणून नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 4 महिने उत्तम कालावधी हा परिक्रमेचा बेस्ट कालावधी आहे. तर मंडळी, तुम्ही आज नर्मदा परिक्रमा या विषयावर खूप चांगली आणि सखोल माहिती तुम्हाला आज मिळाली केदार लोकांकडनं. ते म्हणल्याप्रमाणे नोव्हेंबर टू मार्च हा नोव्हेंबर टू फेब्रुवारी हे 4 महिने त्यातले त्यात चांगले आहेत, बेस्ट आहे सीझन ही परिक्रमा करायला. तर तुमचं यावर्षी काही प्लॅन असेल तर तुमच्या ट्रॅव्हल एजंटना भेटा, केदार लोकांचा नंबर खाली स्क्रोल होतोय, त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी यावर्षी ही यात्रा नक्की करावी. जेवढी कैलास मानसरोवर यात्रा जेवढी धार्मिक आहे तेवढीच धार्मिक ही पण यात्रा आहे. आणि त्यांच्या आत्ता सांगितलेल्या माहितीनुसार तुम्हाला खूपच बऱ्यापैकी आयडिया आली की कशा प्रकारे यात्रा आहे, आणि आता बाय रोड आहे त्यामुळे तोही त्रास नाही.
तर नक्की यावर्षी प्लॅन करा आणि जेव्हा केव्हा कराल तेव्हा ओकांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तर केदारजी थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल. नर्मदे हर. आमचा हा पॉडकास्ट कसा वाटतोय नक्की सांगा आम्हाला. तुम्हाला काही वेगळी माहिती हवी असेल नर्मदा परिक्रमेबद्दल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला यांच्यापर्यंत पोहोचवू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.